झी 24 तास एक पाऊल पुढे। पुणे जिल्ह्यातल्या औद्योगिक क्षेत्रातली गुंडगिरी मोडून काढण्याच्या सूचना थेट केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या होत्या। मात्र त्यानंतरही औद्योगिक पट्ट्यात या गुंडांची तगेगिरी संपलेली नाही। गिरिकन ट्रॅव्हल्सचे संचालक अखिलेश जोशी यांच्यावर गुंडांनी प्राणघातक हल्ला केलाय। शिक्रापूरमधल्या MIDC मध्ये हा प्रकार घडलाय। या हल्ल्यात जोशी जखमी झालेत, तर त्यांच्या गाडीचा गुंडांनी चक्काचूर करून टाकलाय। त्याआधी त्यांच्या ड्रायव्हरचं अपहरण, बस फोडणं असे प्रकारही घडले होते। वाहतुकीचं कंत्राट मिळावं यासाठी सोमनाथ दरेकर या गुंडानं हा प्रकार केल्याचा आरोप जोशींनी केलाय। दरेकर याच्या विरोधात FIR ही दाखल झालाय। आठवड्याभरापूर्वीच डेक्कन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज या उद्योजकांच्या संघटनेनं या परिसरात गुंडगिरी विरोधात पत्रकार परिषद घेतली होती। त्यानंतर आठवड्याभरातच हा प्रकार घडलाय। 5 तारखेला मला कंपनीने बोलवून घेतलं की तुम्ही ही सगळी चर्चा करायला या। 5 तारखेला कंपनीमध्ये गेल्यानंतर 4-4:30ला चर्चा झाल्यानंतर आम्ही ड्रॉप झोनला तिथे उभं होतो, तेव्हा हा सोमनाथ दरेकर बाहेर येऊन धमक्या द्यायला लागला की इथे धंदा करायचा नाही सांगून सर तुम्ही इथे धंदा करायला आलात, तुम्ही बघून घेतो। रागाने त्यांनी बाहेर एक आमची बस फोडली, माझ्या फॉर्च्युनरच्या सगळ्या काचा फोडल्या। झी 24 तास एक पाऊल पुढे।